तनूमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मंडळी. तर आज आपण चाललेलो आहोत दादरला. दादरला का चाललोय कारण की मम्मीचे रिपोर्ट्स आणायचे, तिची तब्येत वगैरे ठीक नाही जरा, त्यामुळं. तर मग म्हटलं आता मला आलाय कंटाळा रील्स वगैरे बघायला, तर म्हटलं की चला आपण ब्लॉगच काढू आज. तर मग आता शिवडी स्टेशनवर आहे, शिवडी स्टेशनवरून माहीमला जाणार, माहीमवरून दादरला जाणार. कारण की हा रोड जो आहे ना तो कन्व्हिनियंट पडतो. बसने लवकरच पोहोचेल, पण म्हटलं की बसने नको, आपण असं. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा बायबी तनूमध्ये, आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. तर तिकीट वगैरे काढली आहे, 1:45 झाला आहे. बघू आता परत घरी रिटर्न यायचं, थोडा आराम करायचा, रील वगैरे एडिट करायचं, ब्लॉग वगैरे एडिट करायचे, ते सगळे अपलोड करायचे. साक्षीचा जो रील आहे ना ती पण एडिट करायची आहे आणि टाकायची, कारण की उद्या वर्षाताईची हळदी आणि परवा लग्न, तर तिचे पण शूट्स वगैरे असणार आहेत, व्लॉग वगैरे असणार आहे. तर बघूया कसा होतो आजचा आपल्याला दिवस घालू. चला तर रोजचा विचार हाच चाललेला आहे की मी डेली व्लॉगिंग करू. पण नक्की डेली व्लॉगिंग मध्ये दाखवू काय हेच कन्सर्न नाही, म्हणजे कळत मला की काय दाखवू. पण मी तरी ट्राय करणार आहे डेली व्लॉगिंगचं वायबी तनू मध्ये, कारण की मला रोज अपलोड करायचं वायबी तनू मध्ये. आणि दी एके व्लॉग्स तर ऑलरेडी आपलं अकाउंट आहे, ते पण जरा स्टक झाले, कशामुळे काय झालंय ते माहिती नाही. पण ना रील्स आणि शॉर्ट्स वगैरे जात नाहीत, तर मग बघू कसं काय होणार आहे. कारण की एक अकाउंट मी डिवोशनल ठेवणार आहे, माझं जे के व्लॉग्स आहे ना ते डिवोशनल ठेवणार आहे. आणि हे वालं जे आता मी आहे ना वायबी तनूमध्ये, त्याच्यामध्ये मी असे डेली व्लॉग्सचे कॉन्टेंट टाकणार आहे. तर बघूया की कधी आपल्याला सक्सेस भेटणार आहे यामध्ये. आणि मग मी दोन्ही अकाउंटमध्ये मोस्टली मराठीच ठेवणार आहे. वायबी तनूमध्ये माइट बी मी हिंदी पण यूज करू शकतो, कारण की हिंदी ऑडियन्स पण मला DM करतात की अरे दादा तुम हिंदी में बनाव ना कॉन्टेंट, कारण की त्यांना मोस्टली हिंदी पण बघायचं असतं, त्यामुळे. तर मग आपण ट्राय करू, पण मोस्टली आपले दोन्ही अकाउंट हे असणार आहे मराठीमध्ये. तर बघू आता 12:50 ट्रेन लागली गोरेगाव समोर, आणि बघूया दादरला मला फुलं वगैरे पण बघायची आहेत, पण आता ते रोड वगैरे बंद केले त्या लोकांनी, माहितीये दुकानं वगैरे काढली आहेत. तर बघूया आता कसं काय. मला तर वाटतं महाग भेटेल, तरी बघू आपण. जर जायचं झालं तर जाऊ नक्कीच तिकडे. चला तर. मार्च चालू झाला नाही आणि गरमी एवढी वाढली आहे, नाही गरम. आता माहीमला उतरलोय, माहीमवरून 2 नंबर प्लॅटफॉर्मवरून दादर, मग तिथून चालत. तर बघूया, तर जाऊया आता, खाली उतरू, ट्रेन पकडू आणि मग पोहोचू. बसने पण गेलो असतो, पण बस एवढी कन्व्हिनियंट नाही, कारण की तिला तिच्यासाठी थांबा, टायमिंग वगैरे. ट्रेन कसं, ट्रेनमध्ये तुम्ही लवकर पोहोचून जाता. तर मी मोस्टली दादरला जाताना ट्रेन प्रिफर करतो. हा 2 नंबरवरून ट्रेन आहे, मग माटुंगा आणि मग त्यानंतर दादर. बघू आता कधी मध्येच चढणार आहोत, कारण की मग डायरेक्ट सुविधाच्या इथून सरळ आपल्याला जायचंय. बघू. ट्रेन तर आली, ऑलमोस्ट ट्रेन आली आहे. ऊन खूप आहे, ऊन. 56ची ट्रेन पकडली शिवडीवरून आणि 13ला दादरमध्ये. हेच मी बसमधून कधीच नसतो एवढा लवकर पोहोचलो. मोड ऑफ ट्रॅव्हल भारी. 10 रुपयामध्ये रिटर्न, ते पण. बसचे आता रेट पण वाढलेत खूप. आता बघू, सुविधाच्या इथे उतरणार आहोत. एवढं खाली दिसतंय, पहिल्यांदा एवढं खाली दिसतंय. तुम्हाला काय वाटतं, हे बरोबर केलं आहे? सरळ जाऊ पुढे, बघूया काय आहे तिकडे. बसलेत की नाही, ते बसले तर आहेत, पण ठीक आहे, पुढे जाऊन बघूया की हार वगैरे वाले काका वगैरे बसलेत की नाही. आणि भाई या लोकांचे रेट आहेत ना, गुरुवार मंगळवार असला ना की वाढतात, आणि असं नॉर्मल डेज मध्ये तुम्ही गेला तर कमी असतात. म्हणजे जो 25 रुपयाला हार असतो ना, तो यांच्याकडे गुरुवार नाहीतर मंगळवार आहे ना 60, 70 रुपयाला खाली आहे पूर्ण. हे बंद आहेत, मोस्टली बंद आहेत. चालू, पण इथे एवढं पण नाही आहे. पुढे आहे दादर क्लीन केला यार पूर्ण. एक
बाहेर वगैरे काहीच नाहीये. घेतलं हनुमंतांचं आणि आता आपण चाललोय हॉस्पिटलला. तिथे रिपोर्ट्स वगैरे घेऊ, औषध वगैरे घेऊ, मग जाऊ घरी. सकाळीच काय झालं माहितीये, मी उठलो आणि आज मंगळवार आहे, तर मग मी म्हंटल मनात की मला ना जायचंय इकडे हनुमंतांच्या मंदिरात, आणि दादरला येणं झालं आणि फायनली हनुमंतांचं दर्शन झालं. आणि मग मी तिकडे हार वगैरे अर्पण केला. तर एक दादा आले मागून, तर त्यांना वाटतं आतमध्ये यायला पॉसिबल होत नव्हतं, तर त्यांनी काय केलं की जी फाईल होती ना त्यांची कोणती ती दाखवायची होती, तर ते बोलले की दाखव ना, तर ते दाखवलं आणि मग त्यांच्याकडे 2 हार होते ते दिले. आणि त्यानंतर ते बोलले की हे पैसे घ्या आणि दानपेढीत टाक. भाई आणि त्या मोमेंटला अंगावरती काढतात की हे काय, म्हणजे तुम्ही देवाकडे जात नाही, देव तुम्हाला बोलवतो. आणि हे घडलंय आज. आणि माझ्या डोळ्यात लिटरली पाणी, म्हणजे जेव्हा मी हार वगैरे ते अर्पण करत होतो ना, तेव्हा म्हटलं भाई खरं खरं. तर आता इथून निघालोय, आता जाऊन पुढे आणि बघूया. रिपोर्ट्स वगैरे घेतले. हे चांगलं हॉस्पिटल आहे, जैन हॉस्पिटल आहे, भारी आहे. तुम्हाला दाखवतो बाहेर. हे आहे जैन हॉस्पिटल, चांगलं आहे. म्हणजे आम्ही मोस्टली इकडेच येतो, डोळे वगैरेसाठी ना इकडेच येतो, बेस्ट आहे. तुम्हाला जर याचा ॲड्रेस हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याचा ॲड्रेस वगैरे आहे. आता मेडिसिन वगैरे घेऊ मम्मीच्या, आणि मग मठात जाऊ स्वामींच्या. दादरला आता आलो तर तिकडे जाणं तर बाई कंपल्सरी आहे, तर तिथे जाऊ. तर बघूया. मेडिसिन घेतले, रिपोर्ट्स घेतले, हनुमंतांच्या मंदिरात गेलो, फुल मार्केट बघितलं की केवढं आहे केवढं नाही. आणि आता लास्ट नॉट द लिस्ट बट आता आपण चाललो स्वामींना भेटायला आणि मग तिथून घरी. बघूया. काल रात्रीचा सीन काय की मी ना कासरवडवलीवरून येत होतो इकडे मुंबईला. तर भाई जेव्हा तो किंग सर्कलला आला ना, त्याने एवढे लॉन्ग मारलेत ना मॅप मधून, इकडून तिकडून तिकडून इकडून. आणि मी त्याला म्हटलं की अरे इधरचं चला, बोलतो नाही मॅप जो दाखवतो डायरेक्शन तिथूनच जावं. म्हटलं ठीक आहे, पण तुम्हाला रस्ता माहिती असणं किती इम्पॉर्टंट आहे. कारण की तो जेव्हा चुनाभट्टीला पोचला ना, चुनाभट्टीला त्यांनी काय केलं माहितीये, बँड्रा कुर्लाला जो ब्रिज जातो त्याच्यावरती चढवून होतं. म्हटलं भैया इधर चल नाही, खालून चल. तर मग त्याने खालून घेतली. म्हणजे त्यानंतर परत प्रियदर्शनीच्या इथून ना पुढे रोड जातो पनवेलच्या इथे, तो रोड घेत होता. तर म्हटलं भैया इधर नाही. तर मॅप इज, बोलतो ना मॅप पण तुम्हाला कधीच मदत करू नाही शकत. सो आता मी इथे दादरला तर गल्ल्यान स्वामींच्या मठात चाललो ना, तर तेव्हा तो मला क्लिक झाला. तर काल तर मला काय असं वाटलं कारण की मी गाडीमध्ये होतो, पण स्टील म्हणजे तुम्हाला जर रोड वगैरे माहिती असतील तर दॅट्स व्हेरी कन्व्हिनियंट फॉर यू. कारण की माहिती असणंच खूप बेटर आहे, कारण की इकडे तिकडे फिरणं इज नॉट गुड. ते हे लक्षात ठेवा, कारण की आता मी इकडून चाललोय ना, तर माझ्या डोक्यात तेच चाललंय. म्हणून आता स्वामींच्या मठात रांगे वाटतं, बघूया. दोन वाजता मठ चालू होणार, 15 मिनिटात अजून 15. याचप्रमाणे बाप्पांचं दर्शन झालं, मारुतीरायांचं दर्शन झालं, शनिदेवांचं दर्शन झालं, स्वामींचं दर्शन झालं, सगळं झालंय. आता वाजवत 2:30. आता दादर स्टेशनसाठी निघतोय. मम्मीने जेवण करून ठेवलं आहे घरी, माता जेवण वगैरे. तर बघूया आता घरी जाऊन काय होणार आहे. चला तर. भाईचा पोलीस बंदोबस्त आहे इकडे, केवढे बघा. ओ भाईसाब हे बघा, बॅरिगेट्स वगैरे लावलेत भाई. याचप्रमाणे घरी पोहोचलोय. आता जेवण वगैरे घेईन, थोडं एडिटिंग बाकी आहे, ते एडिटिंग वगैरे करतो आणि मग तुम्हाला दाखवतो काय सीन आहे.
बघूया. त्याचप्रमाणे पूर्ण झालेलं आहे काम वगैरे, पूजा वगैरे करायची आहे. तर मग हा ब्लॉग इकडे सेंड करतो कारण की एडिटिंग वगैरे बाकी आहे. तर भेटूया असंच पुढच्या एपिसोडमध्ये, व्लॉगमध्ये की कसं काय करणार आहोत, कोणता ब्लॉग बनवणार आहे मी. त्यासाठी तुम्हाला वाईट बी तनूला सबस्क्राईब करावं लागेल, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. तर चला भेटूया.